quantifier and quantified statements. So there are basically two types of quantifiers in mathematical logic, and these two quantifiers are universal quantifier and existential quantifier. There are two types of quantifiers. First one is universal quantifier. Now what does it mean? When we say all x, so this is the symbol for all x. Okay? So this is true if all objects satisfy. This is true if all objects satisfy. Now all objects means all objects in a set or in a collection. ठीक है? जर सगळेच ऑब्जेक्ट्स ची कंडिशन सॅटिस्फाय करत असतील तर आपण म्हणणार ऑल एक्स, तो ते स्टेटमेंट ट्रू होणार. आणि इफ वन ऑर मोर ऑब्जेक्ट्स डज नॉट सॅटिस्फाय देन इट विल बी अ फॉल्स स्टेटमेंट. ठीक है? सेकंड वन इज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. हा उलटा ए आहे, हा उलटा ई आहे. हा तो सिंबल आहे फक्त त्याच्यासाठी टू डिनोट युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. मग एक्झिस्टेन्शियल मीन्स this symbol is read as there exists x. There exists x. Then this statement is true if one or more objects satisfy the particular condition, and it is false if none of the objects satisfy the given condition. So आता ठीक आहे, आपण नोट्स मध्ये लिहून घेतला. थोडंसं त्याला वेगळ्या प्रकारे आपण समजून घेऊया. ठीक आहे? Now what is a quantifier? First of all, quantifiers are used to convert open sentences into statements. बघा, ओपन सेंटेन्स जे असणार ते कधी स्टेटमेंट असतं का? नसतं. ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट, बट यू कॅन कन्वर्ट दॅट ओपन सेंटेन्स इनटू अ स्टेटमेंट युजिंग सम क्वांटिफायर. ठीक आहे? तर एक नोट मध्ये आपण टेबल लिहून घेऊया. नोट लिहा. क्वांटिफायर can be used to convert open sentence or open sentences into a mathematical statement. Into a mathematical statement. Clear? Now let us consider these two examples. इस प्रॅक्टिकल केस मध्ये आपण समजून घेऊया की नेमकं कसं होतं. जस्ट फॉर एक्झाम्पल एक सेट आहे S which is a set of X such that X is a student of Siddhi classes. ठीक है? X is a student of Siddhi classes. असं एक मी सेट म्हटलेला आहे. एक मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट जे काय असतील ते कॉमा देऊन एक सेपरेट करून त्या सर्वांची नावं त्या ठिकाणी येणार आहे. ठीक? आता यामध्ये सपोज जर मी एक ओपन सेंटेन्स म्हटलं, ओपन सेंटेन्स एक्स इज अ क्लेवर स्टुडंट. एक्स इज अ क्लेवर स्टुडंट. ठीक? तर नाउ दिस इज व्हॉट? दिस इज अ ओपन सेंटेन्स. This is the open sentence. Open sentence झालंय. का open sentence झालं? Because it is not mentioned. ठीक आहे? Here it is not mentioned की X means whom. Whom we are talking about. म्हणजे A बद्दल बोलतोय का B बद्दल का C बद्दल, कारण याच्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट असणार ना. आणि X म्हणजे स्टुडंट आहे. कुठला तरी एक स्टुडंट आहे. ठीक? So this becomes a open statement. Open sentence. So it is not a statement. Clear? आता या ओपन सेंटेन्सला जर मला कन्वर्ट करायचं असेल स्टेटमेंट मध्ये, देन आय कॅन यूज वन ऑफ द क्वांटिफायर्स. दोघं क्वांटिफायर्स आपण तसं त्याला करू शकतो. आता सेम स्टेटमेंट असं लिहिता, मी लिहितो खाली ऑल एक्स बिलॉंग्स टू यस आर क्लेवर स्टुडंट्स. All x belongs to yes are clever students. सगळे स्टुडंट्स हुशार आहेत ना आपल्या क्लासचे. सगळे हुशार आहेत. So this is becomes true.
दिस बिकम्स ट्रू. समजा एखादा नसेल, ठीक आहे, तर आता त्याला कुठल्या वेगळ्या अँगल नका देऊ, जस्ट एक आपण त्याला वेगळ्या अर्थाने घेतोय. समजा एखादा नसेल देन इट विल बिकम फॉल्स. ठीक आहे, ठीक. आपण त्या ठिकाणी गुड शब्द वापरू शकतो, क्लेवर गुड घ्या, कुठलाही शब्द तुम्ही घेऊ शकता. पण नाव आता दिस इज अ पर्टिक्युलर स्टेटमेंट. याला आता तुम्ही स्टेटमेंट म्हणू शकता. इट मे बी ट्रू, इट मे बी फॉल्स, इट डिपेंड्स. इट डिपेंड्स तुम्हाला चेक करणार तुम्ही सगळे. पण इथं मात्र नाही सांगू शकत, कारण मला माहितच नाही मुळात की मी कुणाबद्दल बोलतोय. एक्स म्हणजे मी कुणाबद्दल बोलतोय हे माहितच नाहीये. पण या ठिकाणी काय केलं आपण, ऑल एक्स म्हणजे मी सर्वांबद्दल बोलतोय. मग सर्व हुशार असतील तर ट्रू, एखादा जर नसेल तर मग फॉल्स, त्या केसमध्ये बोला. क्लिअर. आता यालाच तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण घेऊ शकता. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एक्स such that X is a good student. शब्द बदलतो, क्वालिटी बदलतो. क्वालिटीवर ज्यावेळेस येतात ना गोष्टी, त्यावेळेस ते काय होतं, त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की ते ओपन सेंटेन्स होतात. तरी मी मुद्दाम जस्ट फक्त आपल्या एक्सप्लेनेशन साठी घेतलेला आहे, समजण्यासाठी. ठीक. ऍक्च्युअली अशा पद्धतीने नसतं, फक्त आपण समजण्यासाठी घेतलं. आता देअर एक्झिस्ट एक्स म्हणजे काय, देअर एक्झिस्ट एक्स. सो यांच्यामध्ये कुठला तरी एक स्टुडंट, आता कुठला तरी एक म्हटला तर कमीत कमी एक असेल तरी ट्रू, दोन असतील तरी ट्रू, तीन असतील तरी ट्रू, सगळे असतील तरी ट्रू. पण सगळे नसतील तर मात्र फॉल्स. क्लिअर. सगळे नसतील तर मात्र फॉल्स. तेच आपण या ठिकाणी लिहून घेतो. इफ वन ऑर मोर ऑब्जेक्ट सॅटिस्फाय द कंडिशन देन इट इज ट्रू, आणि नन ऑफ द ऑब्जेक्ट सॅटिस्फाय देन इट इज फॉल्स. ठीक आहे. So this is about quantifiers, and quantifiers can be used or mostly used to convert open sentences into a mathematical statement. Clear? Okay. Now next is dual. What is a dual? Dual of a statement is obtained by, so if there is any given statement, we have to obtain its dual, and dual is obtained by replacing and by or, replacing or by and, tautology by contradiction, contradiction by tautology. म्हणजे एखादं गिवन स्टेटमेंट असेल आणि त्याचा जर आपल्याला ड्युएल फाइंड आउट करायचा असेल, सो जस्ट व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू रिप्लेस and by or by and, tautology असेल contradiction करा, contradiction असेल tautology करा, you will get a dual of that particular statement. ठीक. नेक्स्ट, negations of compound statement. Negations of compound statements. So there are total 5 connectives आपण पाहिले. कंजंक्शन, डिस्जंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन आणि बाय कंडिशन. आता एखादं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे याचं जर मला निगेशन पाहिजे असेल, म्हणजे निगेशन ऑफ P and Q इट इज इक्विव्हॅलंट टू निगेशन P और निगेशन Q. ठीक आहे. म्हणजे निगेशन करताना काय होतं बघा, निगेशन ऑफ P and Q, तर P चा निगेशन, Q चा निगेशन आणि and चा निगेशन कोण झाला, or. ठीक. तसंच निगेशन ऑफ डिस्जंक्शन मध्ये निगेशन ऑफ P और Q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन P and निगेशन Q. म्हणजे परत P चा निगेशन P, Q चा निगेशन Q आणि or चा काय झालेला आहे या ठिकाणी, and झालेला आहे. क्लिअर. निगेशन ऑफ निगेशन आपण ऑलरेडी पाहिलं. आपला आवडता छंद आहे तो काय, मायनस मायनस आपला आवडता छंद. तर निगेशन ऑफ निगेशन P इज P. ठीक आहे. ते आपण अगोदर सुद्धा डिस्कस केलं. मोस्ट इम्पॉर्टंट येतो का तर लक्षात राहतं. सोपं आहे. अँडचा ऑर करायचा, ऑरचा अँड करायचा, Pचा Qचा दोघांचं निगेशन घ्यायचं. फाईन. हे दोघं जास्त लक्ष देऊन लक्षपूर्वक समजून घ्यायचं. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणजे निगेशन ऑफ इफ दे. So negation of P implies Q is equivalent to P and negation Q. Negation of P implies Q is P and negation Q. ठीक आहे. आणि negation of biconditional म्हणजे डबल इम्प्लिकेशन म्हणजे if and only if, त्यासाठी negation of P biconditional Q is equivalent to P and negation Q or Q and negation P. लक्षात घ्या. बाय कंडिशनल म्हणजे काय, बोथ साइडेड एरो आहे. म्हणजे P इम्प्लाइज Q. बघा आता बाय कंडिशनलचा आपण तुम्हाला लिहून दिलेला होता त्या दिवशी. बघा काढा त्या ठिकाणी बाय कंडिशनल आपण जिथं दिलंय त्या ठिकाणी बाय कंडिशनल मध्ये एक सेपरेट फॉर्म्युला लिहून दिलेला होता.
P biconditional Q is equivalent to P implies Q and Q implies P. मिळालं सगळ्या शेवटची लाईन असेल बायकंडिशन मध्ये P implies Q and Q implies P दोन्ही साइडने असं इकडून तिकडे तिकडून इकडे मग हे या ब्रॅकेटचं मीनिंग ते झालं आणि त्याचं जेव्हा तुम्ही निगेशन घेणार तर पहिला P implies Q चं निगेशन काय येणार ते लिहिलंय बघा P implies Q चं निगेशन काय असतं P and निगेशन Q म्हणून ते झालं मध्ये अँड होता अँड चं निगेशन काय असणार ऑर नंतर होता Q implies P आणि Q implies Q चं निगेशन काय असणार Q and निगेशन P अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला ठीक आहे तर हे त्या पद्धतीने आहे सो हे आहे निगेशन्स ऑफ कंपाउंड स्टेटमेंट्स लास्ट टॉपिक कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह याच्यापैकी आपण कॉन्व्हर्स शब्द खूप वापरलेला आहे जॉमेट्री मध्ये खूप भीती वाटायची त्याची तर कोणाला थेरमच समजत नाही कॉन्व्हर्स कुठं सांगू सर थेरमच लक्षात येत नाही मग आता आपण उलटा कुठं करू म्हणजे सरळ जो आहे असा तो सरळ लक्षात येत नाही सर थेरम मग आता उलटा म्हणजे कॉन्व्हर्स तो कसं काय लक्षात येणार तर तो कॉन्व्हर्स शब्द आपण त्या ठिकाणी जॉमेट्री मध्ये बऱ्याच वेळेस यूज केलेला आहे काही ठिकाणी येतं इज कॉन्व्हर्स इज ट्रू काही ठिकाणी बट इट्स कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू असले प्रकार असायचे क्लिअर ओके तर कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय तर हे तिघही जे टर्म्स आहेत ते तिघ टर्म्स रिलेटेड आहेत इम्प्लिकेशन म्हणजे P implies Q so for any implication P implies Q there are three associated terms called as converse inverse and contrapositive P implies Q चा converse असतो Q implies P ठीक आहे P implies Q चा converse Q implies P ठीक आहे म्हणजे all rectangles are squares जर एखादं मी असं म्हणत असेल एक स्टेटमेंट असेल all rectangles are squares त्याचा converse होणार all squares are rectangles ठीक आहे आता converse होतो ट्रू आहे की फॉल्स आहे डिफरंट मॅटर पण मी बोलतो कॉन्व्हर्स बद्दल आता ठीक आहे नेक्स्ट इज इनव्हर्स आता P implies Q जर एक गिवन स्टेटमेंट असेल तर त्याचा इनव्हर्स असतो निगेशन P implies निगेशन Q दॅट इज कॉल्ड एज इनव्हर्स म्हणजे P चा निगेशन P Q चा निगेशन Q implies as it is तर इट इज कॉल्ड एज इनव्हर्स आणि या इनव्हर्सचा जो कॉन्व्हर्स आहे या इनव्हर्सचा कॉन्व्हर्स त्याला म्हणतात कॉन्ट्रापॉझिटिव्ह इनव्हर्सचा कॉन्व्हर्स तो असतो कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन Q implies निगेशन P उलटा ठीक आहे कॉन्व्हर्स या म्हणजे या इनव्हर्सचा कॉन्व्हर्स हा इनव्हर्स आहे याचा जर मी परत कॉन्व्हर्स घेतला यू विल गेट कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन Q implies निगेशन P या गोष्टी लक्षात ठेवा लर्न करावं लागतं लर्निंगचा पार्ट आहे बघा थेरॉटिकल चॅप्टर म्हटलं म्हणजे थिअरी मध्ये काय असतं लर्निंग डेरिव्हेटिव्ह मध्ये फार काही लर्निंग येणार अदर दॅन फॉर्म्युला बाकीचं काही लर्निंग नाही सिम्प्लिफिकेशन आहे सॉल्व्हिंग आहे तर या ठिकाणी लर्निंगचे पार्ट तुमचा येणार हे सगळे फॉर्म्युले असतील किंवा अगदी ऑल एसचा आणि एक्झिस्टेन्शियलचे ट्रू कधी असतो फॉल्स कधी असतो हे सगळं आपल्याला लर्न ठेवावं लागेल तसंच ड्युएल साठी सुद्धा क्लियर आहे मग इथपर्यंत हे सगळे पॉइंट्स आपण पाहिले वी कॅन स्टार्ट विथ एक्सरसाइज 1.3 चल स्टार्ट आणि या लँग्वेज रिलेटेड सब्जेक्ट आहे म्हणजे चॅप्टर आहे लँग्वेज रिलेटेड सो तुम्ही थोडंसं लँग्वेजच्या नॉलेजने सुद्धा प्रॉब्लेम्स याच्यातले बरेचसे सॉल्व्ह होऊ शकतात म्हणजे देअर एक्झिस्ट ऑल एक्झिस्ट तरी आपल्याला कळायला पाहिजे की ऑल म्हणजे काय देअर एक्झिस्ट म्हणजे काय तर थोडे प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगितले कारण त्या एक्सरसाइज मध्ये मॅथमॅटिकल एक्झाम्पल येणारच आहे आपण बघू एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन फर्स्ट if a is equal to 3 5 7 9 11 12 the set. Determine the truth value of each of the following. Determine
truth value of first one. There exists x belongs to a such that x minus 8 equal to 1. There exists x belongs to a such that x minus 8 equal to 1. So this is the statement. This is a statement and you have to determine its truth value. True आहे किंवा नाही. काय वाटतं तुम्हाला ट्रू आहे का नाहीये? ट्रू आहे की नाहीये? ट्रू आहे. ठीक आहे. आता बघा कसं लक्षात घ्या. ट्रू का आहे? सोल्युशन मध्ये देयर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. त्या स्टेटमेंटचं मीनिंग काय होतं की या सेट ए मध्ये असा एक किंवा एकापेक्षा जास्त एक्स आहे की ज्यांच्यामुळे x minus 8 1 होतो. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी दिस नंबर दॅट इज 9 बिलॉंग्स टू a such that 9 minus 8 किती असतो 9 minus 8 इक्वल टू 1. म्हणजे एक असा नंबर नाही या गिव्हन सेट ए मध्ये आहे की ज्याच्यामुळे 9 minus 8 केल्यानंतर आन्सर किती येतोय 1 येत आहे. सो देयरफॉर दिस स्टेटमेंट इज ट्रू. Third one, there exists x belongs to a such that x square less than 0. There exists x belongs to a such that x square is less than 0. एका ट्रू असेल का फॉल्स असेल? फॉल्स असेल. x square square is always positive. बरोबर? पण असं होऊ शकतं बरं का. याच्यात जर एक कॉम्प्लेक्स नंबर असता आय, एखादा कॉम्प्लेक्स नंबर असता याच्यामध्ये फक्त आय म्हणजे 1 आय, त्या आयचा स्क्वेअर काय होतो आय स्क्वेअर म्हणजे -1 आणि -1 हा लेस दॅन 0 आहे. ठीक आहे. बट इफ यू आर टॉकिंग अबाउट रियल नंबर्स देन दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण लिहून द्या. एक्सप्रेशनची गरज नाही. For all x belongs to a, x square is greater than or equal to 0. Therefore, this is a false statement. Fifth one. There exists x belongs to a such that x plus 8 greater than 40. आता देयर एक्झिस्ट म्हणजे असे काही x आहेत का सेट ए मध्ये की ज्यांना घेतल्यामुळे x ची व्हॅल्यू जर आपण ती चूज केली तर 3x plus 8 हा ग्रेटर दॅन 40 असेल. बघा सपोज मी 9 घेत असेल म्हणजे मी छोटे सोडून देतो 9 पासून आपण चेक केलं. सपोज 9 घेतलं तर 3 into 9 किती होणार 27 plus 8 35 is not greater than 40. बरोबर. म्हणजे 9 तर काही सॅटिस्फाय करत नाही. मात्र जर 11 घेतला तर 11 into 3 किती झाला 33 plus 8 किती झाला 41. तो ग्रेटर दॅन 40 आहे. म्हणजे 11 आणि 12 या दोन नंबर साठी ही कंडिशन काय होते ट्रू होते. ऑल एक्स नाही म्हटलेली ती जर ऑल एक्स म्हटलं असतं तर हे फॉल्स होऊन जाणार. बघा इथं प्रत्येक याच्यामध्ये इथं जर ऑल एक्स म्हटलं की ट्रू नाही राहणार, हे फॉल्स होऊन. इथं सुद्धा ऑल एक्स म्हटलं तर मग ते फॉल्स नाही राहणार, की फॉल्स राहील फॉल्सच राहील. इथं ऑल एक्स म्हटलं तर फॉल्सच राहील. ठीक आहे. ऑल एक्स म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांसाठी कंडिशन ट्रू झाली पाहिजे. ट्रू म्हणण्याची आपण असं म्हणू सॅटिस्फाय झाली पाहिजे. आपण सॅटिस्फाय शब्द वापरला, ट्रू मुद्दाम नाही वापरला कारण ट्रू फॉल्स म्हणतं कन्फ्युजन होतं. ठीक आहे. कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. या ठिकाणी ऑल एक्स बिलॉंग्स टू ए आहे. देयर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट 3x plus 8 ग्रेटर दॅन 40. तर आपण असं लिहू शकतो 11 बिलॉंग्स टू ए सच दॅट 11 or 3 into 11 plus 8 is greater than 40. 12 belongs to a such that
3 into 12 plus 8 greater than 40, and therefore this is a true statement. एक किंवा एकापेक्षा जास्त नंबरने सॅटिस्फाय केली पाहिजे कंडिशन. देअर एक्झिस्ट ऑल एक्स मध्ये सर्वांनी कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. ऑल एक्स मध्ये ऑल एक्स. क्लियर? Okay, so this is question first. Let us solve question second. Write the duals of each of the following. Second, write the duals. त्याच्यामध्ये first P or Q and R. त्याचा काय लिहायचं आहे? ड्युएल करायचा आहे. काय नाव सांगा? P ॲज इट इज, R चा होणार Q ॲज इट इज, and चा होणार दिस इज ड्युएल. सिंपल है. सेकंड किंवा थर्ड वन सांगा मग काय ना. P and Q are short. Correct. Third घेऊया. थर्ड झालं ना. फिफ्थ घेऊया. फिफ्थ निगेशन आर और यस. निगेशनला काही फरक पडत नाही. निगेशन रिमेन्स निगेशन. ठीक है. 7 सांगा. निगेशन ऑफ and Q or सिंबॉलिक लँग्वेज हे करायला पाहिजे. कोणता आहे कोणता ऑर. अँड आणि ऑर मध्ये कन्फ्युजन होतं. लक्षात ठेवा व्यवस्थित. नाइन Negation P and Q or R or C. correct. Tautology becomes contradiction. Contradiction becomes tautology.
ठीक आहे, अँडचा ऑरचा अँड. Question second complete. Question third. Write the negations of the following. Question third. Write the negations of the following. So त्याच्यामध्ये first one. आता बघा हे स्टेटमेंट आहे, याचा आपल्याला काय लिहायचं, निगेशन. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स आपण पूर्ण 5 फॉर्म्युले पाहिलेले आहेत. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट पूर्ण 5. ठीक आहे. तर बोर्ड साठी म्हणजे सब्जेक्टिव्ह साठी जी मेथड आहे ती आपण लिहूया आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये डायरेक्टली मग ते आपल्याला डायरेक्ट शॉर्टकट करायचं असतं. ठीक आहे. तर बोर्डला आला कसं लिहिणार, तर मुळात अगोदर याला कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करावं लागेल, मग त्याचं निगेशन घेणार आणि परत त्याला वर्डिंग मध्ये कन्वर्ट करणार. त्याला मॅथमॅटिकल कंपाऊंड स्टेटमेंट बनवायचं, नंतर त्याचं निगेशन घ्यायचं आणि परत त्याला वर्डिंग मध्ये या पद्धतीने कन्वर्ट करायचं. सो दॅट इज फॉर बोर्ड. सो लेट फर्स्ट स्टेटमेंट p x plus 8 greater than 11, q second statement y minus 3 equal to 6. ठीक है. So therefore statement is p or q. So this is the statement p or q. The negation काय असणार आहे याचं, negation is negation of p or q which is equivalent to, याचं negation काय असतं, negation p and हा r आहे याचा काय जाणार and negation q. ठीक आहे. म्हणजे दॅट इज आता आन्सर काय होणार बघा, निगेशन p. निगेशन p म्हणजे x plus 8 greater than 11 आहे, त्याचं निगेशन काय होणार, x plus 8 less than 11. करेक्ट आहे का, करेक्ट. x plus 8 greater than 11 चं निगेशन काय सांगितलंय मी, x plus 8 फक्त लेस दॅन नाही, लेस दॅन ऑर इक्वल टू, हे झालं निगेशन. मध्ये आहे and. ठीक, आपण या ठिकाणी लिहिणार and निगेशन q. आता निगेशन q म्हणजे y minus 3 equal to 6 आहे, याचं निगेशन काय होणार, not equal to 6. y minus 3 not equal to 6. आता ही मेथड झाली बघा. तेच आता ज्यावेळेस तुम्ही आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये करतो एमसीक्यू सीईटी जेडब्ल्यू, ठीक, कुठे त्यावेळेस काय करणार मी, मला माहिती आहे दिस इज द गिवन स्टेटमेंट ज्याचं मला निगेशन काढायचं आहे. ठीक आहे. मग फर्स्ट मध्ये काय आहे, कनेक्टिव्ह रूटला आहे आर मध्ये काय होत असतं, आर चा होतो अँड, इकडे पहिल्याचा निगेशन, इकडे दुसऱ्याचा निगेशन. झालं डायरेक्ट झालं. सब्जेक्टिव्ह मध्ये समजून घेणं महत्वाचं आहे, ऑब्जेक्टिव्ह मध्ये डायरेक्ट करायचं ते राऊंड मध्ये. ठीक. थर्ड वन, quadrilateral is a square if and only if. Quadrilateral is a square if and only if it is a rhombus. काय सोल्युशन मध्ये लेट p इज अ स्टेटमेंट, कुठला स्टेटमेंट, करेक्ट, quadrilateral is a square, q is करेक्ट. इट शब्द नाही घ्यायचा बघा, हा कनेक्टिव्ह झाला, दिस इज कनेक्टिव्ह, त्याला सोडून सेकंड स्टेटमेंट येणार इट इज अ रोम्बस, पण इट नाही लिहिणार आपण, काय लिहिणार, क्वाड्रिलॅटरल is a rhombus. ठीक आहे. आपला सिंबॉलिक फॉर्म काय होत जातो, सिंबॉलिक फॉर्म होणार इफ अँड ओन्ली इफ आहे, म्हणजे p बाय कंडिशनल q. आता मला काढायचं याचं निगेशन. निगेशन काय
काय असणार निगेशन ऑफ P बाय कंडिशनल Q. व्हॉट इज द निगेशन ऑफ P बाय कंडिशनल Q? निगेशन ऑफ P बाय कंडिशनल Q काय असतं? P and negation Q. करेक्ट. और उलट आता P and negation आता त्याचे उलट Q करेक्ट and Q by and conditional negation P. ठीक आहे negation P and Q ते सेकंड ब्रॅकेट ना चालेल ना. अँड मध्ये त्याला आपण कम्युटेटिव्ह लॉ ठीक आहे कम्युटेटिव्ह लॉ अँड आणि ऑर दोघांमध्ये कम्युटेटिव्ह लॉ होल्ड करतो. मागे पुढे लिहिता येईल पण हे मुद्दाम असं लिहिलेलं आहे त्याचं रिझन असं आहे की याच्या ब्रॅकेट आहे ना P बाय कंडिशनल Q. परत मी तुम्ही आता ओरली सांगितलं होतं आता परत एकदा सांगून देतो ओरली कधी लक्षात आलं नसेल. या P बाय कंडिशनल Q चा अर्थ काय होतो ते समजून घ्या. हा स्टेटमेंट P बाय कंडिशनल Q म्हणजे P Q and Q implication P. ठीक आहे P बाय कंडिशनल Q मध्ये आपण स्टेटमेंट बाय कंडिशन मध्ये मी लिहून दिलं खूप महत्वाचं आहे. ते खूप महत्वाचं याच्यावर क्वेश्चन असतात पर्टिक्युलर JEE मध्ये सुद्धा याच्यावर क्वेश्चन असतात कारण इतकं मोठं जर दिलेलं असणार तर तुम्हाला एक कन्वर्ट करावं लागेल छोटंसं होऊन जाणार. ठीक आहे बरं आता याचं मला काय घ्यायचं आहे निगेशन लेफ्ट हँड साइड. याचं पण निगेशन होणार आणि याचं निगेशन घेत असताना निगेशन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट अँड आहे त्याचा होणार ऑर निगेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट. आता निगेशन ऑफ इम्प्लिकेशन हे काय असतं P अँड निगेशन हे पण आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. मग आता Q अगोदर कोण आहे Q म्हणून Q अँड निगेशन P. ठीक तर हे प्रूफ सुद्धा होऊन गेलं तुम्हाला. याचं जर प्रूफ तुम्हाला एक्झामला येत असेल तर ते प्रूफ आपण या पद्धतीने करणार आहे. तर आता हे लिहिल्यानंतर आपल्याला परत त्याला वर्डिंग मध्ये म्हणजे अशा स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे करूया. खाली मी लिहितो therefore negation of given statement is त्या ठिकाणी मी निगेशन लिहिलं. निगेशन काय आपल्याला P and negation Q. P या ठिकाणी आहे हा Q या ठिकाणी याचं निगेशन घ्यायचं. आता P लिहितो अगोदर quadrilateral is a square. Quadrilateral is a square and ठीक आहे काय घ्यायला पाहिजे and. पण आता एक लक्षात घ्या मी सांगितलं होतं की and ला सबस्टिट्यूट शब्द कुठला वापरतो आपण but सुद्धा आहे but. आणि या ठिकाणी जर इंग्लिश लँग्वेजच्या हिशोबाने बघितलं तर and सोयीस्कर नाही होणार but मात्र व्यवस्थित त्या ठिकाणी फिट होतो म्हणून आपण येणार but निगेशन Q but it is not a rhombus. आता या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल शब्द न वापरणार but it is not a rhombus. ठीक हा झाला फर्स्ट ब्रॅकेटचा मीनिंग. अजून पुढे आहे मध्ये काय आहे चिन्ह ऑर विथ येणार ऑर. त्याच्यापुढे Q अँड निगेशन P. आता Q काय असणार क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस ऑर क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस बट इट इज not a square. So इतकं मोठं निगेशन आहे त्याचं. कळालं? आता कळालं प्रॉब्लेम पण ते सांगतो. म्हणजे ग्रास्पिंग तुमची किती आहे त्याच्यावर येतं. ठीक आहे सोबत कळालं ना. काय डाऊट आहे का विचारलं नाही डाऊट असेल विचारून. आता याच्यात प्रॉब्लेम कधी होतो 4 ऑप्शन असतात ABCD. इकडे क्वाड्रिलॅटरल तिकडे स्क्वेअर इकडे क्वाड्रिलॅटरल तिकडे स्क्वेअर इकडे क्वाड्रिलॅटरल अशी इकडे तिकडे असतात. ठीक आहे क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर ऑर मध्ये अँड बघा मुद्दामाला अंडरलाईन केलंय. आता याच्यात ऑप्शन्स कसे होतील वेगवेगळे बघा. ऑप्शन 4 ऑप्शन जर करायचे असले तर 4 ऑप्शन पैकी 2 मध्ये ऑर 2 मध्ये अँड. ठीक
पुढे इथं इट इज नॉट अ रुंबस आहे, एका ठिकाणी नॉट नसणार, एका ठिकाणी असणार. इकडे तसं सेम, एका ठिकाणी नॉट नसणार, एका ठिकाणी असणार. किती केसेस होतात. मग तुमचा फोकस किती आहे ते आपल्याला एखाद्याने आपण फिक्स करू. एखाद्याने काही असं म्हटलं की आपलं नसते, म्हणून एकदा पण ते म्हटलं की अगोदर दुसऱ्याचं नका बघू, स्वतःच बघा. नंतर मग ते अगोदर स्वतः तुम्ही कम्प्लीट करा. नाहीतर पुढे जर दुसरं काय दुसऱ्याचं होतं काय त्याच्यात तुमच्या इकडे आर आणि अँड मध्ये जर गडबड झाली ऑप्शन चुकणार हमखास. क्लिअर. म्हणजे बऱ्याच वेळेस आन्सर माहित असून आपलं रॉंग का होतं याच्याचमुळे ते आपण ऑप्शन व्यवस्थित बघत नाही. बरं. सो हे थर्ड होतं. फिफ्थ करूया. If it is raining, then we will go and play football. पाऊस पडत असा जाऊ म्हणा चांगलं तसं पावसात खेळलेले कोणी फुटबॉल नाही, पावसात फुटबॉल खेळायला पाहिजे. If it is raining, then if it is raining, then we will go and play football. पुढचा पुढच्या पावसाळ्यामध्येच ना. आता काय उपयोग आहे. पाऊस तर पडू दे, पाऊस पडला तर पण. If it is raining, then we will go and play football. आता याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहे सांगा बरं. 3 स्टेटमेंट आहे. कनेक्टिव्ह कोणकोणते आहेत ते बघा. इफ देन इज अ कनेक्टिव्ह. हे म्हणजे इट इज रेनिंग हा झाला एक स्टेटमेंट. ठीक. इट वी विल गो हे दुसरं स्टेटमेंट आणि अँड परत कनेक्टिव्ह झालं आणि प्ले फुटबॉल हे तिसरं स्टेटमेंट. 3 वेगवेगळे स्टेटमेंट आहेत. ठीक आहे. चल आपण याच्यामध्ये लिहून घेऊ अगोदर. ले पी सांगा. पी काय असेल. इट इज रेनिंग. क्यू काय असणार आहे. वी विल गो. आणि आर प्ले फुटबॉल. ते बाहेर आपण ते नाही बाहेरचे नाही. ठीक आहे. इथं लागणार वी विल प्ले फुटबॉल. हा एफबी म्हणजे फुटबॉल आहे, फेसबुक नाही. फेसबुक तर कराटे जर फुटबॉलचा क्वेश्चन फेसबुकच काय घेतलं ते एफबी हा फुटबॉलचा असतो. ओके. 3 झाले. आता सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म सांगा ना. सिम्बॉलिक फॉर्म पी बघा. इफ पी implication in bracket Q and R. If P then Q. देनच्या पुढे जे आहे हे सगळं Q आहे देनच्या पुढे आणि मग हे दोघांचा परत अँड आहे म्हणून ते ब्रॅकेट मध्ये जाणार. ठीक. इथला ब्रॅकेट काढला तर मिनिंग चेंज होऊन जाणार. त्यामुळे ब्रॅकेट आवश्यक आहे. हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. आपल्याला पाहिजे त्याचं निगेशन. So negation of bracket मध्ये P implies Q and R. Now this is negation of implication. Negation of implication. आणि काय असते negation of implication? Q. Correct. Negation of implication काय असणार आहे. P and निगेशन ऑफ क्यू. आता क्यू म्हणजे सेकंड. या ठिकाणी सेकंड कोण आहे. क्यू अँड आर आहे. सो दिस इज पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर. ठीक. ओके. बरं याचं निगेशन करता येतं आपल्याला. पी अँड इकडे काय होणार. निगेशन क्यू और therefore
negation of given statement is, चला आपण आता निगेशन लिहू. P and, आता P and म्हणजे सांगा. It is raining and त्याच्यापुढे निगेशन Q or निगेशन R. आता निगेशन Q means we will not go. We will not go or we will not play football. कुठं? हा इथं बट देऊ शकतात. इट इज रेनिंग बट असं केलं तरी चालेल. अँड घेतला तरी चालेल. तुम्ही अँड या किंवा या ठिकाणी बट घेतला तरी चालतो. एकच आहे, दोघं नाही आपण. तुम्ही दोघं लिहिलं पण असं दोघं लिहिलं अँड किंवा बट. बट मोर सुटेबल होतं. इंग्लिश लँग्वेज मध्ये बोलताना आपण कसं बट लावतो. इट इज रेनिंग बट वी विल नॉट गो और वी विल नॉट प्ले फुटबॉल. मग आपण काय करायचं? हे करायचं की ते करायचं पावसाळ्यात? बरोबर म्हणून ना आपण पण जाऊ म्हणून आपण हे करणार का ते करणार? हे करायचं. देन विल गो अँड प्ले फुटबॉल. नाही तर मग ते जर इट इज रेनिंग पाऊस चालू आहे पण आपण जाणार नाही आणि गेले तरी खेळणार नाही. ठीक. बर. सो दिस इज क्वेश्चन 5. लेट अस टेक क्वेश्चन 7. All natural numbers are whole numbers. All natural numbers are whole numbers. आता या क्वेश्चन कडे व्यवस्थित लक्ष द्या कारण आता हे टॉपिक मध्ये आलेलं नाही. आता आतापर्यंत जे काय थेअरी लिहिली त्याच्यात आलेलं नाही. त्या जागा असेल तर तुम्ही लिहून घ्या. ऑल इज रिप्लेस बाय सम. ठीक आहे. ऑल इज रिप्लेस बाय सम. बघा जर तुम्ही असं म्हटलं की ऑल आर क्लेवर मग त्याचं निगेशन काय? ऑल आर नॉट क्लेवर नाही. हे त्याचं निगेशन नाही. सम आर नॉट क्लेवर. ऑल आर गुड याचं निगेशन काय? ऑल आर नॉट गुड. तसं नाही होणार. त्याचं निगेशन काय होणार? सम आर नॉट गुड. सो ऑलचं निगेशन सम असतं. समचं निगेशन ऑल असतं. क्लिअर? मग त्याला आपण स्टेटमेंटच्या भाषेत लिहायचं असेल तर असं लिहू शकतो. लेट पी नॅचरल नंबर्स आर होल ऑल नॅचरल नंबर्स आर whole numbers. Therefore, negation P is sum natural numbers are not whole numbers. Clear आहे? ऑलचं निगेशन सम करायचं असतं. फक्त नॉट शब्द नाही टाकायचा. आपण आतापर्यंत काय पाहिलं मी सांगितलं होतं निगेशन मध्ये काय करायचं? नॉट नसेल तर नॉट टाकायचा आहे, असेल तर काढायचं आहे. या ठिकाणी नॉट नाही. नॉट नाही मग तुम्ही काय म्हणणार? ऑल नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स असं म्हणणार. पण ऑल ला सुद्धा तुम्हाला रिप्लेस करायचं आहे. लक्षात ठेवा. ऑल इज रिप्लेस बाय सम अँड सम इज रिप्लेस बाय ऑल इन केस ऑफ निगेशन. सो दिस वन इज 7. 9. There exists x belongs to n. There exists x belongs to n such that x minus 17 less than 20. आता याचं निगेशन करायचं. ठीक आहे. आता डायरेक्टली निगेशन लिहूया आपण. म्हणजे इथे डायरेक्टली निगेशन लिहिलं तर फक्त मुद्दा करून दाखवतो. ऑलचा सम होत असतो. समचा ऑल होत असतो. आता देअर एक्झिस्टचा जो आहे देअर एक्झिस्ट चा निगेशन
ऑल असतो आणि ऑलचा निगेशन देअर एक्झिस्ट असतो. म्हणजे तेच करतो ऑलचा सम समचा ऑल. ठीक आहे. जर या ठिकाणी देअर एक्झिस्ट म्हणजे काय झाला सम, देअर एक्झिस्ट म्हणजे सम. ठीक आहे. 100 मध्ये आपण म्हटलं की देअर एक्झिस्ट अ गुड पर्सन, सो इट मीन्स देअर आर सम गुड पर्सन्स. ठीक. देअर एक्झिस्टचा अर्थ होतो सम आणि ऑलचा अर्थ होतो ऑल आहेच. मग सिम्बॉलिकली याला कसं लिहिणार निगेशन मध्ये, देअर एक्झिस्ट होऊन जाणार ऑल एक्स बिलॉंग्स टू एल सच दॅट, आणि आता या स्टेटमेंटचं निगेशन x मायनस 17 लेस दॅन 20, तर त्याचं निगेशन असणार x मायनस 17 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20. That is the negation. क्लियर आहे पर्यंत? काही डिफिकल्टी, काही डाऊट? नक्की सिद्धेश, संतनू, क्लियर आहे? मग लास्ट क्वेश्चन घ्यायचा इनवर्स, कॉन्ट्राव्हर्स आणि कॉन्व्हर्स. सर ते ऑल एक्झिस्टन्स पर्यंत त्यामध्ये पॉइंट 3 टाकले आपण ट्रूथ व्हॅल्यू काढत नाही. वी आर नॉट ॲट ऑल कन्सर्न अबाउट द ट्रूथ व्हॅल्यू. याच्यामध्ये आता बघा, याच्यात जर तुम्ही चेक करायला गेले की सर मग त्यामध्ये आपण एक्स ची व्हॅल्यू हे घेतली तर किंवा एक्स ची व्हॅल्यू कमी काही घेतली तर ते कसं काय जमेल. ठीक आहे. असा विषय कधी करायचा आपल्याला, ज्या वेळेस मला ट्रू किंवा फॉल्स चेक करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे जसं आपण स्टेटमेंट मध्ये पाहिलं होतं ना, मुंबई इज अ कॅपिटल ऑफ बिहार, असं कसं काय होऊ शकतं सर. मग ते काय झालं, ते स्टेटमेंट फॉल्स झालं. सो ते पण स्टेटमेंट आहे. सो हियर वी आर ओनली टॉकिंग अबाउट द स्टेटमेंट अँड इट्स निगेशन. वी आर नॉट एट ऑल टॉकिंग अबाउट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे. ट्रूथ व्हॅल्यू बद्दल आपण बोलत नाही. हा, पण मग एक आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तो जर डाऊट असेल तर मला वाटतं कदाचित त्याच्या पुढचा जर डाऊट असेल तर त्याच्या पुढचा डाऊट बघा. हे स्टेटमेंट जर ट्रू असेल तर ऑब्व्हियसली या स्टेटमेंटचा आन्सर मात्र फॉल्स यायलाच पाहिजे. ठीक आहे. हे स्टेटमेंट कुठलंही तुम्ही एका अशी व्हॅल्यू घ्या की ज्याच्याकरता हे स्टेटमेंट ट्रू होईल, तर त्या सेम व्हॅल्यू करता हे स्टेटमेंट फॉल्स होऊन जाईल. तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. आणि हे जर फॉल्स होत असेल एखाद्या पर्टिक्युलर एक्स करता, तर हे स्टेटमेंट ट्रू होऊन जाईल. दॅट इज निगेशन. क्लियर? ओके. चल, फोर्थ क्वेश्चन. Write converse, inverse, contrapositive of the following statements. Fourth one. Write converse, inverse, contrapositive of लिहू शकता तुम्ही. फर्स्ट क्वेश्चन ट्राय करा बरं. काय फर्स्ट स्टेटमेंट? इफ देन ठीक आहे. असलं काय नसलं काय त्याच्यात काही फरक पडत नाही. पर्टिक्युलर या केस मध्ये, सगळ्याच केसेस मध्ये नाही.
ज्यात आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार वेगवेगळे, त्या ठिकाणी बदलचे मिनिंगफुल असू शकतात. या केस मध्ये इट डज नॉट हॅव एनी मीनिंग. ठीक, ओके. तर मग आता या ठिकाणी हा इफ देन इज अ कनेक्टिव्ह. सो लेट p is x less than y, q is x square less than y square. Therefore symbolic form काय होणार? p implies q. आता मला तीन लिहायचे, कॉन्व्हर्स, ठीक आहे, नंतर इनव्हर्स आणि नंतर कॉन्ट्राव्हर्स. आता कॉन्व्हर्स काय असतो? p implies q चा कॉन्व्हर्स q implies p, हा झाला कॉन्व्हर्स. आता q implies p म्हणजे आन्सर काय येणार? If x square less than y square, then x less than y. Q, if q, then p. नेक्स्ट आहे इनव्हर्स. इनव्हर्स काय असतो सांगा? निगेशन p implies निगेशन q, हा असतो इनव्हर्स. त्याचा आन्सर काय होणार? निगेशन p. आता x लेस दॅन y आहे, त्याचं निगेशन काय येणार? इफ x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y, देन निगेशन q म्हणजे x स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y स्क्वेअर. p आणि q दोघांचे आपण काय घेतलेले? निगेशन घेतलेले या ठिकाणी. नेक्स्ट वन कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो? negation q implies negation p. कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज negation q implies negation p. जो काय इनव्हर्स आहे त्याचा परत कॉन्व्हर्स घ्यायचा. आता negation q म्हणजे if x square greater than or equal to y square, then negation p म्हणजे x greater than or equal to y. ठीक है. थर्ड वन, if surface area decreases, then if surface area decreases, then pressure increases. Surface area decreases, then pressure increases. मग यामध्ये कनेक्टिव्ह आहे if then. मग let p, p म्हणजे surface area decreases, q म्हणजे pressure increases. ठीक आहे. सिंबॉलिक फॉर्म काय होणार त्याचा? सिंबॉलिक फॉर्म होणार p implies q. अगोदर लिहिणार कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स असतो q implies p. q implies p म्हणजे if pressure increases, if pressure increases, then surface area decreases. So this is converse. Next is inverse. Inverse काय असणार? Negation p implies negation q. ठीक. आता इथं सुद्धा negation p काय आहे सांगा बरं? सरफेस एरिया डिक्रीजेस, तर increases. नक्की नॉट डिक्रीज. डिक्रीजेस पण नाही, इन्क्रीजेस नाही होणार. का नाही होणार? कमी होत. हा काय झाला? सरफेस एरिया डिक्रीजेस, कमी होते. मग आता निगेशन म्हणजे काय? वाढतोय? नाही, त्याचं निगेशन सेम राहतोय किंवा वाढतोय. ते लेस दॅन ऑर इक्वल टू, सेम कन्सेप्ट. लेस दॅन ऑर इक्वल टू मध्ये लेस दॅन जसं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन लेस दॅन ऑर इक्वल टू, तशी इक्वल टू ची एक केस येणार, म्हणजे रिमेन्स सेम ची. इन्क्रीजेस डिक्रीजेसच्या मध्ये एक केस असते काय? रिमेन्स सेम. ठीक आहे. सो दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ निगेशन. मग आता निगेशन p म्हणजे सरफेस एरिया डिक्रीजेस चं निगेशन होणार की सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज,
डिक्रीजेस लावतात का या ठिकाणी? बघा इंग्लिशच्या डिग्री चेक करा. इथं मी डस घेतल्यामुळे इकडे फक्त डिक्रीजेस करेक्ट. म्हणजे चला माझं इंग्लिश चांगलं आहे. मला वाटलं आपण मॅथ शिकवता इंग्लिश विसरलो की काय. हा तर इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन आता निगेशन क्यू म्हणजे प्रेशर डज नॉट increase. ठीक आहे. आणि लास्ट वन इज कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तो असणार आहे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी याच्या कम्प्लीटली उलट. इफ प्रेशर डज नॉट increase then surface area does not decrease. Clear? This completes exercise 1.3.